मित्रांनो सकाळचे वाजलेले 5:30 आणि आम्ही सगळेजण उठून बसलेलो. आता तुम्ही विचार करीत असाल की सकाळी सकाळी उठून कुठं निघाला. सकाळी सकाळी उठून आम्ही कुठं जाणार आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळलं. और आतल्याला उठवत होतो तर हे अतुल बघा काय बोलते. शरण शरण हनुमंत तुझं आलो राम दूत पाय भक्तीच्या मज तवा व्यासू अतुल उठ बाळा नाश्ता कर. उठ उठ उठ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. मग काय तिथून आलो आणि आंघोळ बिंघोळ करून फ्रेश झालो बघा. आणि सकाळी सकाळी एवढ्या लवकर आंघोळ करायला नको वाटत. आंघोळ वगैरे करून चहा पण ठेवला. चहा ठेवला होता तोवर बोललो गाडीवर पाणी मारून घेऊया. मग काय गाडीवर पाणी मारला आणि चहा घेतली. चहा घेऊन बाहेर आलो तोवर बघतोय तर काय सकाळ झाली होती. ही बघू शकता आपली गाडी. ह्या गाडीने आम्ही जाणार होतो. तोवर बघतोय तर काय सगळी पोरं पण येऊन थांबलेली. गाडी स्टार्ट केली आणि निघालो बघा आम्ही फिरायला. फिरायला कुठे जाणार आहे तुम्हाला कळलं. मित्रांनो हे बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे. धुक्यातनं फिरायला जायचं म्हणजे एक नंबरच मजा असते. नाही सुकायच्या नाव हनुमंताच्या नाव सांग भैरवनाथाच्या नाव. तिथून पुढे आलो तर सूर्यदेवानी पण आपल्याला दर्शन दिलं बघा. आणि आता एवढा लांब जायचं म्हटल्यावर सीएनजी तर भरावं. काय थांबलो पंपावर आणि सीएनजी फुल करून घेतलं. पण मित्रांनो आज आम्ही जाणार आहे कोकणात. कोकणातल्या रील्स बघून बघून आमचं पण मन झालं होतं कोकणात जायचं. काय सगळ्यांनी घेऊन निघालो बघा कोकणाकडे. मग काय फिरायला जायचं फिरायला. आणि गाणं म्हणत म्हणत आलो बघा मलकापूर. आणि मलकापूरचं विठ्ठल मंदिर तर तुम्हाला माहितच. आम्ही जाणार होतो राजापूर मार्ग. आणि इकडचं रोड आणि इकडचा निसर्ग तर एक नंबरच असतो. तिथून पुढे आलो बघा विशाळगडच्या फाट्यावर. आणि विशाळगड फाटा सोडून आलो बघा आम्ही अनुस्कुरा घाट आहे म्हटल्यावरती इथं तर उतरायलाच लागतं. मग काय उतरलं बघा एकदाचा गाडीतनं उतरून बघतोय तर काय हे घाट बघा कसला आहे. पडला म्हणजे एकदम चुराच होईल बघा. एवढ्यावरनं या घाटातलं रस्ता एवढं भारी दिसतात की काय बोलूच ना. इकडे बघील तिकडे इकडे वळणच होती बघा. तोवर इकडे मागं बघतोय तर ही बघा कसली दरी आहे. तिथनं वरनं दगड पडला तर गाडीचा खाली चुराच होणार. मित्रांनो अनुस्कुरा साईडनं कोणी माझा ब्लॉग बघत असेल तर कमेंट मध्ये कळवा. मग अनुस्कुरा घाट पण बघून आम्ही निघालो बघा सेकंड पॉईंट. इथून पुढचं स्पॉट तर बघण्यासारखं आहे. इथून पुढचं स्पॉट बघायचं असलं तर भावाला फॉलो करायला तर लागतं. आणि मित्रांनो इथून पुढे पण ब्लॉग केलाय मी, तो तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसेल. मित्रांनो ब्लॉग आवडला असला तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.